महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित होताच आमदार संजय खोडके हे विधिमंडळाच्या कामकाजात सक्रिय झाले असून अनेक लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा परिचय सभागृहाला करून दिलाय। अशातच आज दिनांक 24 मार्च 2025 रोजीच्या कामकाजात विधान परिषदेमध्ये शासकीय वसतिगृहातील सुविधा व सुधारणा संदर्भातील प्रश्नोत्तरादरम्यान आमदार संजय खोडके यांनी शासकीय वसतिगृहातील भोजन, स्वच्छता व कर्मचारी आदी सर्व सुविधांसंदर्भात उपयुक्त धोरण करण्याची गरज असल्याचं सांगितलं। तसेच वसतिगृहात एका अधीक्षकाच्या अधीनस्थ बाह्य स्वतंत्र कंत्राटाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी शासनाने विचार करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। संजय खोडके मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो। 1500 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि त्यांनी आतापर्यंत जे सांगितलं ते जवळपास त्यांनी चांगल्या सुधारणा करण्याचं ठरवलेलं आहे। परंतु आता जसा अनुदानितचा एक पार्ट आहे, एक शासकीय पार्ट आहे आणि आता जवळपास आपण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे आपले शासकीय जे अनुदानित हॉस्टेल शासकीय आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण कर्मचारी लावतो किंवा बाकी ठिकाणी जेवण जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊन राहिलो, जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस। परंतु हे सर्व एकत्रित अनुदानित असतील किंवा आपले शासकीय असतील, हे जर आपण बिल्डिंग वगैरे सर्व बांधून दिले आणि त्याच्यानंतर जर कारण की आपण स्टाफ जो घेऊन राहिलो आता आपण शासकीय भरती नाही आहे, त्याच्यामुळे टोटल जर आपण पुन्हा सर्व कंप्लीट साफसफाईचं वेगळा देतो, जेवणाचा वेगळा देतो, असं कॉन्क्रीट एक चांगलं धोरण जर आपण आणलं तर मला असं वाटतं की याच्या कारण की कर्मचारी आपण एवढे आता भरू शकणार नाही आणि तक्रारी येणार आहेत। फक्त एक जर चांगला अधीक्षक त्या तिथला आपला सरकारी असला आणि बाकीचं सर्व आपण चालवायला दिलं तर तो एक चांगला निर्णय होईल असं मला वाटते। त्या दृष्टीने सुद्धा सरकारने विचार करावा आपण आपल्याला अशी विनंती करतो। यावर उत्तर देताना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की सध्या शासकीय वसतिगृहांमध्ये 40% कर्मचारी कमी असल्याने नाईलाजास्तव बाह्य कंत्राटी यंत्रणेच्या माध्यमातून सेवा पुरवली जात आहे। यापुढे सुद्धा वसतिगृहात कुठलीही कमतरता भासणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे उत्तर मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आलंय। निश्चित यांच्या सूचनेची दखल घेतली जाईल। खात्यामध्ये जवळपास 40% कर्मचारी कमी आहे खात्याअंतर्गत, म्हणून हे आउटसोर्सचे जे काही आम्ही घेतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर देतो याला आमचा नाविलाज आहे, परंतु हे देणे सुद्धा तेवढंच गरजेचं असल्यामुळं असा कोणताही भाग किंवा कोणत्याही हॉस्टेलमध्ये कमतरता भासणार नाही याची आम्ही काळजी घेऊ।